उन्हाळा आला की लोक आतुरतेने वाट बघतात, ते म्हणजे आंबा या फळाची. आणि अक्षरशः वाटेल तेवढे पैसे या सीझनच्या सुरुवातीला लोक देऊन आंबे विकत घेतात. आणि म्हणूनच या व्यवसायामध्ये अनेक नवनवीन उद्योजक आपला हात घालतात आणि थोड्याच वेळेत जास्त पैसे कमवण्याचा हा सीझनल बिझनेस करतात. आंबे विकणे हा एक सीझनल बिझनेस आहे मित्रांनो. सीझनल बिझनेस म्हणजे त्या सीझनमध्येच आपल्याला ते फळ किंवा तो पदार्थ मिळतो आणि म्हणूनच फक्त त्या सीझनपुरताच तुम्हाला तो व्यवसाय करता येतो. तर उन्हाळ्यात आंबे येतात आणि म्हणूनच फक्त उन्हाळ्यातच आंब्यांचा सीझनल बिझनेस करता येतो. मी मगाशी म्हणालो तसं अगदी थोड्या वेळात जास्त पैसे कमवण्यासाठी हा एक उत्तम सीझनल बिझनेस आहे. आणि म्हणूनच आजच्या भागात आपण याबद्दल बोलणार आहोत की आंबे विकणं हा सीझनल बिझनेस कसा करायचा ते. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा. आता तुम्हाला जर आंब्यांचा व्यवसाय करायचा आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला आंबा ओळखता आला पाहिजे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रत्नागिरी किंवा देवगड हापूसला मागणी असते. पण प्रत्येक आंबा हा देवगड किंवा रत्नागिरी हापूसच आहे का हे कसं ओळखणार? त्यासाठी रत्नागिरी आंबा आणि देवगड आंबा हा कसा असला पाहिजे हे तुम्ही समजून घ्या. रत्नागिरी आंबा हा रत्नागिरीत अर्थात मिळतो. रत्नागिरीत छान लालसर मातीत हा आंबा पिकतो. हा आंबा तुलनात्मक त्या आंब्यामध्ये गर जास्त असतो. कोय थोडी आकाराने छोटी असते, साल थोडं जाड असतं आणि आंबट गोड अशी या आंब्याची ओळख असते. देवगड आंबा हा अर्थात देवगडमध्ये मिळतो. देवगड हा एक खडकळ प्रदेश आहे. इथे जास्त खडक आहे. त्यामुळे इथले जे आंब्याचे रोप आहे किंवा इथले आंब्यांचे जे मुळं आहेत ती जास्त खालपर्यंत जाऊ शकत नाहीत. त्याला जास्त माती मिळत नाही. आणि म्हणून तुम्ही पाहाल की जो देवगड आंबा असतो तो रेषेदार असतो. त्या आंब्यामध्ये भरपूर रेषा असतात, आपण त्याला फायबर म्हणू. तर हा रेषेदार असा हा देवगडचा आंबा असतो. देवगडच्या आंब्याची चव ही अतिशय गोड असते. त्याचे जे साल असतं ते पातळ असतं. अनेक लोक सालीसकट हा आंबा खातात. खरा हापूस आंबा हा कसा ओळखायचा? तर जर अस्सल हापूस असेल, तुम्ही हातात तो आंबा घेतला की आंब्याचा एक छान गोडसर वास असतो. तो आंबा ठेवल्यानंतरही तुमच्या हाताला तो छान असा हा गोडसर वास राहतो. थोड्या काळ का होईना पण तो आंब्याचा गोडसर वास तुमच्या हाताला राहतो. तर हा अस्सल रत्नागिरी किंवा देवगड हापूस. तुम्हाला मी परत एकदा सांगतो, तुम्हाला जर आंब्यांचा व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला आंबा कसा आहे, कुठला आहे हे ओळखता आला पाहिजे. त्याचं कारण असं की मागील काही वर्षांपासून सीझन सुरू होण्या अगोदरच कर्नाटकातील हापूस आंबा महाराष्ट्रात येऊन रत्नागिरी आणि देवगड आंब्यांच्या नावाखाली हा खपवला जातो. अर्थात आजकाल जिओ टॅगिंग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशनचं एक सर्टिफिकेट मिळतं. हा थोडक्यात असा कागद असतो, एक प्रमाणपत्र असतं की हा जो विकलेला आंबा आहे हा खरंच देवगड किंवा रत्नागिरीतूनच आलेला आहे की नाही. रत्नागिरी हापूस आंब्याची विकणाऱ्यांची एक संघटना असते, तिथून तुम्हाला हा कागद मिळतो. किंवा जो व्यापारी तुम्हाला आंबे देतो आहे त्याला तुम्ही हा जिओ टॅग सर्टिफिकेटची एक प्रत जी आहे ती तुम्ही मागा किंवा त्याला ती दाखवायला सांगा. यांनी तुम्हाला खात्री पटेल की जो आंबा तुम्ही घेताय आणि पुढे विकताय हा खरंच रत्नागिरी किंवा देवगडमधूनच आला आहे की नाही. आणि हे करणं फार गरजेचं आहे, कारण का तुम्ही एक नवीन व्यवसाय सुरू करताय, तुम्ही नवीन ग्राहक बनवताय. तर तो जो ग्राहकाचा आणि तुमचा जो विश्वास आहे, ती नाळ आहे, ती इथेच जमली पाहिजे. जर तुमचे ग्राहक फसले, जर तुम्ही फसलात तर तुमचे ग्राहक फसतील. आणि जर ही फसवणूक झाली तर हा विश्वासाचा जो भाग आहे तो कुठेच राहणार नाही. म्हणून हे खूप महत्त्वाचं की तुम्ही आधी फळ ओळखायला शिका आणि मगच त्याचा व्यापार करा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जर आंबा विकायचा असेल
तर तो घ्यायचा कुठून? आता अर्थात आंबा हा कोकणात पिकतो म्हणून कोकणातनंच आंबे जे आहेत ते सगळीकडे येतात. तुमचा जर कोणी ओळखीचा व्यक्ती माणूस असेल कोकणात, तुमचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, तर तुमच्यासाठी हे सोपं होईल. पण जर ओळख नसेल तर मात्र काय करणार? काळजी करू नका. तुम्ही जर पुण्यात असाल तर कोकणातले जे आंबे आहेत ते सीझनमध्ये रोज रात्री भरले जातात आणि पहाटे हे आपल्या मार्केट यार्डमध्ये येतात. तुम्ही जर सकाळी सकाळी मार्केट यार्डमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की अनेक गाड्या, ट्रक्स हे आंबे रिकामी करत असतील आणि गाड्यांमध्ये जे आंब्यांचे मार्केट यार्डमध्ये गाड्या आहेत तिथे आंबे ठेवले जात असतील. मार्केट यार्डमध्ये तुम्ही जा आणि त्या गाड्यांमध्ये तिथला जो आंबा आहे तो उचलून बघा, त्याचा वास बघा, त्याचा आकार बघा. जमल्यास जर तिथले व्यापारी तुम्हाला त्याची चव देत असतील तर तो एखादी फोड जी आहे ती खाऊन पहा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर त्या आंब्याची चव तशी लागली, वास तसा हाताला आला आणि तुम्हाला खात्री पटली की हा जो आंबा आहे तो अस्सल आंबा आहे, अस्सल हापूस आहे, तर तिथून थोड्या प्रमाणात तुम्ही आंबे त्यांच्याकडनं विकत घ्या. तुम्हाला पटलं की हा अस्सल हापूस आहे तर तुम्ही तो व्यापारी जो आहे तो निवडा. आता तुम्ही एक नवीन उद्योग सुरू करताय म्हणूनच सगळ्यात आधी त्या व्यापाऱ्याला हे सांगा की तुम्ही व्यवसाय करताय आणि तुम्हाला व्यवसायासाठी हे आंबे हवेत. जेणेकरून काय होईल की समजा नॉर्मल ग्राहकाला जर तो एक दराने देत असेल, तुम्हाला 4 पैसे कमी करून तो ते आंबे देईल आणि तुम्हालाही थोडं मार्जिन मिळेल ते आंबे विकताना. आता हे सगळं जेव्हा तुम्ही फायनल कराल, तुम्ही आंब्यांची किंमत जी आहे ती फायनल कराल, तेव्हा त्या व्यापाऱ्याकडनं तुम्ही आंबे हे पेटीमधनं घ्याल. जेव्हा तुम्ही पेटीमधनं घ्याल तेव्हा ही काळजी घ्या की ते कच्चे आंबे तुम्ही घ्याल. कारण का तुम्हाला ही खात्री नाही आहे की तुमच्याकडे ग्राहक हे कधी उभं राहील. तुमच्याकडे जर ग्राहकांची लाईन असेल तर तुम्ही पिकलेले आंबे घ्या. तुमच्याकडे जर ग्राहक नसतील तर मात्र तुम्ही कच्चेच आंबे घ्या. आंबा हा पेटीमध्ये भाताच्या पेंड्यामध्ये पिकवला जातो आणि म्हणून तो पेटीमध्ये पॅक येतो. जो व्यापारी आहे तो तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठली पेटी कधी उघडायची येते. त्याप्रमाणे त्या तारखेला तुम्ही ती पेटी उघडा आणि मगच तुम्ही आंबे विकायला सुरुवात करा. आता जर तुम्ही मार्केट यार्डमधून आंबे घेत असाल तर ही अशी पद्धत झाली. जर तुम्ही नशीबवान असाल आणि थेट तुम्हाला कोकणातनं कोणी बागायतदार देत असेल आंबे तर उत्तम. त्यांनी काय होईल, एक म्हणजे खात्रीशीर आंबा तुम्हाला मिळतो आहे, तुम्हाला तो आंबा कुठून आला आहे याचा प्रश्न पडणार नाही, आणि दुसरं मध्ये कुठला व्यापारी नाही म्हणून त्याचं कमिशन ही तुम्ही घेऊ शकता. थोडक्यात तुम्हाला आंबा स्वस्त मिळेल आणि स्वस्त जेवढा तुम्हाला आंबा मिळेल तेवढेच तुम्हाला पैसे जास्त मिळण्याची चिन्ह आहेत. जर माझा सल्ला ऐकाल तर तुम्ही सुरुवातीला आंबा पण थोडा स्वस्तच विका. कारण का बाजारात अनेक लोक आंबे विकतात. त्यात जर तुम्ही अस्सल कोकणातला आंबा विकत असाल आणि तोही जरा स्वस्त विकत असाल तर ग्राहक आता नाही हळूहळू तुमच्याकडे एक फिक्स ग्राहक म्हणूनच बनतील आणि येणाऱ्या काळात आंबा तुमच्याकडनंच घेतील. तर अशा पद्धतीने तुम्ही आंबा आयदर मार्केट यार्डमधनं घ्या किंवा कोकणातल्या डायरेक्ट बागेतनं घ्या. आयदर वेज तुम्ही जेव्हा आंबा घ्याल तेव्हा हे नक्की विचारून घ्या की कुठला आंबा कधी पिकणार आहे, त्याप्रमाणे ती पेटी तुम्हाला दिली जाईल. आता मी मगाशी सांगितलं तसं आंब्याची पेटी ही भाताच्या पेंड्याने भरलेली असते. भाताचा पेंडा काय काम करतो तर भाताचा जो पेंडा आहे तो उष्णता निर्माण करतो. तुम्ही जर आंबा त्या पेटीतनं उचलला असेल तर तुम्हाला तो आंबा गरम लागतो. तर तो गरम करण्याचं जे काम आहे तो भाताचा पेंडा करतो. आणि गरम का करतो तर तो गरम होऊन आंबा कच्च्यापासनं ते पिकण्याची प्रोसेस आहे ती तो पूर्ण करतो. आता ह्याचाच अजून एक इश्यू काय होतो की जर आंबा पिकला असेल आणि तरीही तो पेंड्यात असेल तर तो पिकतच राहतो आणि खराब होतो. आंबा खराब होण्याची चिन्ह काय, एक तर तो तोंडाला गोल काळ्या रंगाने सुरुवात होते तर तो खराब व्हायला किंवा पिकायला सुरुवात झालेली आहे, किंवा त्याचं जे साल आहे आंब्याचं त्याला सुरकुत्याबाई पडायला लागतात. हा नैसर्गिक खराब होण्याचा किंवा जास्त पिकलेल्या आंब्याचा एक प्रकार आहे. तर अशा पद्धतीने ही तुम्ही आंब्याची व्यापाराची सुरुवात करा, व्यवसायाची सुरुवात करा. छोट्या प्रमाणात आधी सुरुवात करा आणि जसा तुम्हाला हळूहळू अनुभव येईल
तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. ग्राहकाशी कसं बोलायचं. आंबा हे एक गोड फळ आहे आणि हे गोड फळ विकण्यासाठी तुम्हाला त्या आंब्याच्या गोडसरपणापेक्षाही जास्त गोड बोलावं लागेल. तेव्हाच तुम्ही हा व्यवसाय छान पद्धतीने करू शकाल. हा एक साईड बिझनेस आहे, हा एक सीझनल बिझनेस आहे आणि छोट्या वेळेत तुम्हाला छान पैसे कमवून देणारा हा व्यवसाय आहे. तर हा उन्हाळा मिस करू नका. आंब्यांचा हा व्यवसाय छान करा. काहीही करा पण व्यवसाय करा. चला, हा भाग आपण इथेच थांबूया. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनल तसा नवीन आहे, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. नमस्कार.